शुभ सकाळ मित्रांनो, कशात सर्व मजेत ना? तर मी प्रियांका आणि दीपाली तुमचं खूप खूप स्वागत करतो पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, हा व्हिडिओ असणार आहे तो खूप स्पेशल असणार आहे, कारण की आज आहे म्हणजे आत्याच्या मुलाची हळद। आमच्या राहुल दादाची आज हळदी आहे। तर आजचा ब्लॉग तुम्हाला फुल हळदीचा बघायला मिळणार आहे। आज आहे हळद आणि उद्या आहे लग्न। तर आमच्याकडच्या ज्या रीती परंपरा आहेत त्या तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे। तर ही जी हळद आहे ती आपल्या उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील सडतोडी या गावामध्ये आहे। तर खूप मजा येणार आहे। आम्ही सर्व एक्साइटेड आहोत आणि आता आहेत आम्ही आमच्या घरी आणि आता मी जाणार आहेत आमच्या आत्याकडे। तर चला मग बघूया की तिथे काय काय तयारी केलेली आहे आणि किती सारी मजा येणार ती। तो स्टे ट्यून, कनेक्टेड रहा। तर आता मी पोहोचलेलो आहोत मंडपामध्ये। तुम्ही अगोदरचा व्हिडिओ बघितला असेल तर आता तेव्हा मी होतो नवरीकडे। साखरपुडा आणि हळदी एकाच दिवशी होती, म्हणून अगोदर आम्ही होतो नवरीकडे। तर तो तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल त्यांच्या एंगेजमेंटचा, त्यांचा साखरपुड्याचा। तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत नवऱ्याकडे आणि आता बघूया की नवऱ्याकडच्या काय काय रीती आहेत त्या। स्टे ट्यून। नुसता काळ दिसतो। तर आता आम्ही चाललेलो आहोत नवऱ्याच्या अंघोळीसाठी, विहिरीवरती पाणी आणण्यासाठी। तर चलो, आणि ही आहे आमची करवली बरं का। तर आता आम्ही आलेलो आहोत विहिरीवरती। सर्वप्रथम ज्या आपण 5 कळशा आणलेल्या आहेत त्यांची छानपैकी 5 सवाशिणी आहेत त्या पूजा करतात आणि त्याच्यानंतर विहिरीची पूजा केली जाते आणि मग नवऱ्याच्या अंघोळीसाठी आपण पाणी घेऊन जातोय।
तर आता आम्ही नवऱ्याला अंघोळीसाठी पाणी घेऊन आलेलो आहोत. सर्वप्रथम इथे छानपैकी रांगोळी काढतात. त्याच्यानंतर चारही बाजूने कळशा ठेवतात. मध्ये रांगोळीवरती पाट ठेवतात नवऱ्याला बसण्यासाठी आणि पुढच्या रीतीसाठी मग सुरुवात होते. तर मित्रांनो, ही आहे आमच्याकडची गावाकडील पद्धत हळदीची. तुमच्याकडील पण पद्धत अशीच आहे का? मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हो, प्रत्येक गावागावाच्या रीती ह्या वेगवेगळ्या असतात. इकडे हा मला काय माहिती आता मी बघू तिकडे लावला फोटो पडायला लावला म्हणून तू गप्प चांगला फोटो येईल दिसणार नाही हळदी कुंकवाचा लेप लावूनी गो अंगाला आमचा राहुल गोन आज बसलाई मांडवदाराला चम करताई मांडव भारी चम करताई मांडव भारी चम करताई मांडव भारी चम करताई मांडव भारी राहुल बसलाई पाटावरी यो राहुल बसलाई पाटावरी हलद लावत जांगाला दृष्ट काढाला बोलवा त्याला हलद लावा अंगाला दृष्ट काढाला बोलवा त्याला चम करताई मांडव भारी चम करताई मांडव भारी राहुल बसलाई पाटावरी चम करताई मांडव भारी चम करताई मांडव भारी हे उंबर बांधलाई मांडवादारी बामन गणेश पूजा
तर ही आहे माझी पूर्ण आत्या फॅमिली. ह्या सर्व माझ्या आत्या बसलेल्या आहेत. हळदी कुंकवाचा लेप लावून गो अंगाला आमचा राहुल गोलवरा आज बसलाई मांडवदाराला. चम करताई मांडव भारी, चम करताई मांडव भारी, चम करताई मांडव भारी, चम करताई मांडव भारी. राहुल बसलाई पाटावरी, राहुल बसलाई पाटावरी, यो राहुल बसलाई पाटावरी, राहुल बसलाई पाटावरी. हलद लावत अंगाला दृष्ट काढाला बोलवा आत्याला, हलद लावा अंगाला दृष्ट काढाला बोलवा आत्याला. चम करताई मांडव भारी, चम करताई मांडव भारी. राहुल बसलाई पाटावरी, राहुल बसलाई पाटावरी, चम करताई मांडव भारी, चम करताई मांडव भारी. आमची फुलवाली वहिनी, फुलवाली वहिनी, वहिनी इकडे बघा. मस्त. हा हा तर आता आम्ही मस्त जेवण वगैरे करून मंडपामध्ये बसलेलो आहोत. आणि ह्या आहेत माझ्या 2 आत्या, नंदू आत्या आणि ललिता आत्या. ललिता आत्याकडे आपण वानगावला गेलेलो आणि आपण व्हिडिओसुद्धा केलेला ओटभरणीचा. त्या ओटभरणीच्या व्हिडिओला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आत्या हाय करा. संध्याकाळचे वाजलेले आहेत 5 आणि आता आम्ही चाललेलो आहोत
हाय करा हाय करा हाय करा. कोण आहे तू? प्रिशा. ए प्रिशू. कशी नाचते तू? या या हातो तिकडे नाच नाच. कशी नाचते तू? वाव. रात्री नाचणार ना तू लग्नात? इकडे इकडे नाच नाच. नाचते कशी तू? पुढून जाशील. तर मित्रांनो आता वाजलेले आहेत 9:15 आणि आम्ही घरी आलेलो तयारी करण्यासाठी. तर छानपैकी आमची अशी तयारी झालेली आहे. आम्ही दोघींनी पण मॅचिंग साडी घातलेली आहे असं वाटते ना, पण ऍक्च्युली मॅचिंग साडी नाही मिळत आणि खूप म्हणजे खूप घाई गडबडीमध्ये सर्व झालेलं आहे. कारण की साखरपुडा हा हळदीच्या दिवशी होता म्हणून थोडी आमची घाई गडबड झाली. तरी पण मी पूर्ण व्हिडिओ घेण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही कशा दिसतो कमेंट्स करून नक्की सांगा बरं का. तर चला आता आपण थेट भेटूया मांडवामध्ये.
तर मित्रांनो, आता रात्रीचे वाजलेले 3 आणि आता आम्ही जस्ट घरी आलेलो आहोत। तर आजचा हळदीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। आणि अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर तुमची आमची मैत्री समजून चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला का, कारण की व्हिडिओ खूप मोठा आहे। ऑफकोर्स लग्नाचे व्हिडिओ सांगितलं तर मोठे होणारच। तर चला बाय बाय, मग उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका जो की आहे लग्नाचा।